कारण मुंबईमध्ये पहिल्याच पावसानं मेट्रोच्या कामाची पोलखोल केली आहे। बघा, भुयारी मेट्रोच्या वरळीमध्ये स्टेशनमध्ये पावसाचं पाणी मोठ्या प्रमाणात साचलंय। मेट्रो स्टेशनच्या पायऱ्यांवरती पाण्याचे लोट वाहत आहे आणि त्यामुळे मेट्रोच्या कामावरती प्रश्नचिन्ह उपस्थित झालेलं आहे। मेट्रो कामाची पोलखोल झालेली आहे। भुयारी मेट्रोमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे। केवळ ट्रॅकवरच नाही तर स्थानकावर देखील पाणी साचलं, त्यामुळे किती निकृष्ट दर्जाचं काम हे करण्यात आलेलं आहे आपण पाहतोय। मेट्रोच्या कामाची आता पोलखोल झाली असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि पावसानं एकंदरीत हे थैमान केलं असल्याचंही आपण पाहतोय। भुयारी मेट्रोमध्ये पाणी साचलेलं आहे। संपूर्ण स्टेशन जे आहे ते आता रिकामं करण्यात आलेलं आहे। नागरिकांना स्टेशनच्या बाहेर काढण्यात आलेलं आहे। मात्र या पाण्याचा निचरा करण्यासाठी आता काही उपाययोजना असणार आहेत का, अधिकारी या संदर्भात काय बोलतात हे बघणं महत्त्वाचं असेल। मुंबईमध्ये मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे संपूर्ण वाहतूक व्यवस्था कोलमडलेली आहे। फक्त लोकल आणि रस्ते वाहतूकच नाही, आता मेट्रो वाहतुकीला सुद्धा त्याचा मोठा फटका बसल्याचं पाहायला मिळतं। सध्या मी वरळीमध्ये आहे आणि वरळीमधलं हे ॲक्वा लाईन मेट्रो जी आहे, अंडरग्राऊंड मेट्रो, त्याचा खरं तर काही दिवसांपूर्वी त्याचा शुभारंभ झालेला आहे आणि आत्ता पहिल्याच पावसामध्ये मोठा फटका खरं तर या ॲक्वा लाईनला बसल्याचं पाहायला मिळत आहे। संपूर्ण स्टेशनच्या आतमध्ये आपल्या भागात आपण जर बघितलं तर सगळीकडे पाणी साचलेलं आहे। सगळं छत जे ते गळतं आहे। सगळ्या स्टेअरकेस जे आहेत तिथे सुद्धा पाणी साचलेलं आहे आणि त्याच्यामुळे आता आपण पाहत आहोत की मेट्रोला शेवटी हे स्थानक पूर्णपणे बंद करण्याची वेळ आलेली आहे। मेट्रोचं हे शटर आपण बघू शकता, पहिल्या पावसामध्ये ॲक्वा लाईनला शटर लावावं लागलेलं आहे आणि आपण बघतो संपूर्ण स्टेशनची संपूर्ण यंत्रणा सध्या बंद करण्यात आलेली आहे। मीडियाकर्मींना सुद्धा आतमध्ये सोडलं जात नाहीये। पहिल्या पावसामध्ये हे हाल ॲक्वा लाईनचे झाल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामन विक्रम सावंतसह मी रुपाली बडवे, साम टीव्ही, मुंबई।